वळूया पुढल्या बातमीकडे। उमेदवारांची संख्या आणि व्हीव्हीपॅटमधील स्लिपमध्ये तफावत नाहीये। निवडणूक आयोगानं हा मोठा खुलासा केलाय। राज्यातील 288 मतदारसंघातील व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी पूर्ण झाली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आमचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। नरेंद्र सर, आपण पाहिलं की ईव्हीएमच्या बाबतचा जो काही घोळ सध्या सुरू आहे, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। व्हीव्हीपॅटची जर मोजणी आता पूर्ण झालेली आहे आणि ते असं म्हणतात की याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा गोंधळ नाहीये, एकूणच काय सांगता येईल या संपूर्ण प्रकारासंदर्भात? प्रशांतजी, निवडणूक प्रक्रिया जी असते त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट म्हणजे ईव्हीएम मशीन मधून आपण जेव्हा मतदान करतो त्यानंतर व्हीव्हीपॅटची पावती आपल्याकडे समोर दिसते आणि ती त्यांच्याकडे जमा होते। निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचा आता असा त्यांनी खुलासा केलेला आहे की राजकीय पातळीवरती कितीतरी आरोप प्रत्यारोप होत असले तरी त्या मतदारसंघातील उमेदवारांची संख्या, त्यांना पडलेली मतं आणि व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स ह्या पूर्ण मोजणी आम्ही पूर्ण केलेली आहे। बरं, ही मोजणी सीसीटीव्ही अंतर्गत होत असते। सीसीटीव्ही फुटेज त्याचे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। ही मोजणी करत असताना त्या पक्षाच्या, त्या मतदारसंघातील उमेदवाराचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर ही मतदान प्रक्रिया सगळी होत असते। जनरली संपूर्ण प्रक्रिया न करता एक 5 मतदारसंघ निवडले जातात। त्या 5 मतदारसंघाची ही पूर्ण तपासणी होते आणि त्याच्यावरून अनेक ठिकाणी तशीच तपासणी झालेली आहे असं गृहीत धरलं जातं। आता निवडणूक अधिकाऱ्यांकडे हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही व्हीव्हीपॅट म्हणजे पावत्या, स्लिप जे आहेत, आपण कोणाला मतदान केलं त्याची स्लिप आणि उमेदवारा पडलेली मतं, उमेदवारांची संख्या याचा पडताळा केला गेला। या पडताळामध्ये कुठेही तफावत आढळली नाही। याचाच अर्थ निवडणूक अधिकारी स्वतःहून हे सांगत आहेत की जो राजकारण्यांकडून एक मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे की होय ईव्हीएम हॅक झालेले आहेत, तर हे सगळे दावे जे राजकारण्यांनी केलेले आहेत हे दावे सपशेल खोटे आहेत आणि उगाचच निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतला जातोय की काय, असा एक सांगण्याचा प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांकडनं होतोय। कारण व्हीव्हीपॅट ज्यांनी मतदान केलंय किंवा जिथे मतदान झालेलं आहे त्याच्या व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स या निवडणूक आयोगाकडे आहेत, त्याची तपासणी केली गेली, त्यांच्या संख्येची तपासणी करून गेली आणि म्हणूनच याच्यात कुठेही तफावत नाही। त्यामुळे ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया ही निर्दोष आहे आणि व्यवस्थित पार पडलेली आहे असं निवडणूक अधिकाऱ्यांनी आज एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा खुलासा केलेला आहे। असं जरी असलं तरी दुसरी जी बाजू आपण जर लक्षात घेतली विरोधी पक्षांची, विरोधी पक्ष आता सगळे एक मतानं एका बाजूनं उभे राहिलेले आहेत ईव्हीएमच्या अगेन्स्ट आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावरती आपण आता आंदोलनं झाल्याची पाहतोय। वेगवेगळ्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये मोर्चे काढले जात आहेत, लोक त्या संदर्भामध्ये बोलत आहेत आणि अनेकांनी असं देखील सांगितलेलं आहे की माझं स्वतःचं मत सुद्धा मला मिळालेलं नाहीये। तर आता ही जी विरोधकांची भूमिका आहे, ही भूमिका आता या सगळ्या गोष्टीनंतर निवडणूक आयोग ऐकून घेईल असं वाटतं? निवडणूक आयोग त्यांचे म्हणणे ऐकून घेईल आणि त्यासाठीही त्यांनी असं हे जे प्रसिद्धी पत्र काढले ते त्यासाठीच केलेलं आहे की निवडणूक प्रक्रिया करताना एकतर आतापर्यंत ईव्हीएम वरती अनेकदा आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन हे हॅक होऊ शकत नाही हे अनेकदा स्पष्ट केलेलं आहे निवडणूक आयोगाकडनं। आणि जर एखादा मशीन नादुरुस्त असेल तर ते मशीन तिथल्या तिथे ईव्हीएम बदलणं ही प्रक्रिया त्याच वेळेला केली जाते। आता जेव्हा विरोधक दावा करतात निकालानंतर की नाही अमुक ठिकाणी ईव्हीएम हॅक झालं होतं किंवा अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडनं ईव्हीएम बद्दल काहीतरी फेरफार केला असेल, तर तशी कुठलीही शंका देशातल्या कुठल्याही राज्यांमध्ये निवडणुका होत असताना उपस्थित जरी केली गेली तरी त्याचे ते आरोप म्हणजे दाव्यासही स्पष्ट करता आलं नाही, विरोधकांना कधीच करता आलं नाही। आता जे महाराष्ट्रात निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये विरोधकांनी एकजूट करून जो एक नेरेटिव्ह सेट केलेला आहे की हो ईव्हीएम मध्ये काहीतरी तफावत झाली आणि म्हणून सत्ताधाऱ्यांना इतकी मतं मिळाली, तर त्याच्यावरतीच निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट म्हणजे ज्या स्लिप्स येतात, आपण कोणीही मतदान केल्यानंतर ती जी पावती येते आपल्याला दिसते आपण कोणा पक्षाला मतदान केलेलं आहे आणि त्याची पावती तिथे जमा होत असते। या जेव्हा सगळ्याचा पडताळा केला गेला तेव्हा त्यांची संख्या, पडलेली मतं, उमेदवारांची संख्या हे सर्वांमध्ये कुठलीही तफावत नाही। बरं, हे फक्त निवडणूक आयोग किंवा अधिकारी करत नाहीत, निवडणूक आयोगाचे कर्मचारी करत नाहीत, तर त्यावेळेला किमान 5 मतदारसंघाचे ज्यांची निवड केलेली असते त्याचे उमेदवारांचे प्रतिनिधी हे तिथे हजर असतात आणि ही संपूर्ण प्रक्रिया जेव्हा सीसीटीव्ही फुटेज अंतर्गत होत असते तेव्हा तिथे फेरफार करण्याचा किंवा तफावत असण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे विरोधकांचे दावे कसे खोटे आहेत हे सांगण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला। नक्कीच, धन्यवाद कोठेकर सर, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।